खूप गंमतची गोष्ट आहे. मी आज सर म्हणते पण जग तुम्हाला मामा म्हणतो. तुम्ही तुमच्या मामाबद्दल बोललात पण तुम्ही जगासाठी मामा आहात. या मामा मागची काय एक गोष्ट आहे. आय एम शुअर गंमतची गोष्ट आहे. ते काय मला काय होतं, जे वर्कर्स असतात सिनेमा इंडस्ट्रीतले आहेत त्यांना, म्हणजे आमच्या कोल्हापूर साईडला तिकडे मी शूटिंग जास्ती करत होतो ना, मराठीचं शूटिंग जास्ती तिकडे होतं. तर तिकडे जास्ती मला काय म्हणावं त्यांना पंचायत पडत होती की ह्याला काय म्हणावं. सर म्हणावं तर ते सर म्हणू शकत नाहीत कारण ते त्यांच्या तत्वात बसत नाही. बरं, अशोक असं म्हणता येत नाही डायरेक्ट. तर त्यांच्याकडे काय असतं, त्यांच्याकडे मामा म्हणणं ही फार मोठी गोष्ट आहे. ते म्हणजे सन्मानाने मामा म्हणतात एखादं, ते काका म्हणणार नाहीत कोणाला, ते मामा म्हणणार. तर त्यांनी मला त्याचा जेवढा सन्मान दिला त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घरात नेऊन बसवलं एकदम डायरेक्ट. ते लोक तिथून सुरुवात झाली ती मामा म्हणायची. नक्कीच. म्हणजेच म्हणूनच अशोक मामा हे सगळ्या इथे आले. आणि त्यात परत काय झालं की मी 2-3 रोल माझे मामाच्या रोल आले स्टेजवर आले आणि सिनेमामध्ये पण आले. त्यामुळे ते मामा इतकं भिजलं की शेवटी लोकांचा मामाच बनवलं शेवटी. सर, नेहमी जे आहे तुमचं आपण कॅरेक्टर बघितलं किंवा मराठीत म्हणा, इनफॅक्ट मी तर हमपाच बघून मोठी झाली आहे. तर त्यात सगळ्या ठिकाणी ना तुमचं खूप विनोदी असा एक कॅरेक्टर होता. नेहमी जे आहे हसमुख, आणि हे हसमुख तर तुम्ही आहात, मी एक्सपिरियन्स करते आहे. पण ॲक्च्युअलमध्ये काय अशोक सराफ किंवा जगाचे अशोक मामा असेच आहेत का? मी तसा एरवी हसतमुख आहे. म्हणजे काय, मी नेहमी बोलताना लोकांशी मी हसतमुख असतो, पण मी मुळात बोलतो फार कमी. मला जास्ती बोलायची सवय नाही. का कोण असं मला नाही जास्ती बोलता येत. उगाच विषयावरून कुठं फालतू गप्पा मारत बसणं मला नाही, जमतच नाही मला हे. मी आपला कोणी माझी ओळख नसेल तर मी शांतपणे बसलेले असतो. तुम्ही जर माझी आणि तुमची ओळख नसेल, तुम्ही अर्ध्या तास जर बाजूला बसून असाल तर मी अजिबात बोलणारच नाही तुमच्याकडे. माझ्याकडे सब्जेक्टच नाही तर मी बोलू कसं. तर मला सब्जेक्ट असेल तर मी बोलू शकतो. आणि एकदा मी बोलायला लागलो की बस आता असं म्हणायची लोकांना पाळी येते. त्यामुळे मी तसा म्हणजे शांत बसणारा माणूस आहे फार.